11 दिवस 3 चिमुकल्यांचा मृत्यू आणि 2 कुटुंब उद्ध्वस्त। नागपूरच्या हाय टेन्शन वायर्समुळे सध्या शहरभर दहशत आहे, कारण शहरात अस्ताव्यस्त वाढलेली बांधकामं आणि वीज वितरणचं दुर्लक्ष यामुळे हाय टेन्शन वायर्स मृत्यूचा सापळा बनलेले आहेत। पाच वर्षांचा चिमुकला गेल्यावर एखाद्या आईची अवस्था यापेक्षा वेगळी काय असणार। स्वयं पांडे काल आईसोबत यशोदा शाळेत ऍडमिशन घेऊन आला। आईनं घरात पाऊल ठेवून फक्त पाण्याचा तांब्याच उचलला, तेवढ्याच स्वयंनं घराची गच्ची गाठली। पुढे काय झालं तुम्हीच ऐका। त्याची मम्मी पाणीच पेत होती, इतक्या मनामध्ये तो वर गेला स्लॅबवर। मी दुकान होतं, ते दुकान आहे मायवालं, त्या दुकानातून मी पाहून राहिली दुपट कसा निघून राहिला म्हणून। मी ताराला तार टच झाले असन बा म्हणलं, म्हणून दुपट निघून राहिला। पाहतो ते तिथं पुतण्या मायवाला विशाल नावाचा काडी मारून राहिला होता। ह्या काडी काऊन मारून राहिला म्हणून मी तिथून धावत आली, पाहिले आली तशीच इथं मी कोण मारे म्हणला तर सयू होय म्हणे। सयू म्हणलं तर म्हणल्यावर तशीच वरत गेली, चढणं नाही भाषा। 11,000 वोल्टचा शॉक लागून स्वयंचा कोळसा झाला। त्याची किंकाळी ऐकून आई सुद्धा गच्चीवर धावली। नशिबानं कुटुंबातल्या लोकांनी तिला आवरलं, म्हणून पुढचा अनर्थ टळला। हाय टेन्शन वायरनं नागपुरात घेतलेला हा तिसरा बळी आहे। लहान मुलगा जरी उभा राहिला तर त्याचा हात निश्चितपणे, कितीही लहान मुलगा जरी असला तरी त्याचा हात या हाय टेन्शन वायरला लागेल। जे काही पोलवर आम्ही माहिती वाचलेली आहे, जवळपास 11,000 वोल्टेजचा करंट या वायरमधून जाते, त्यामुळे जो कोणी त्याला हात लावेल त्याचा मृत्यू अटळ आहे। आणि अत्यंत धोकादायक वायरी अशा पद्धतीने बिल्डिंगला चिटकून कशा जाऊ शकता। जर बिल्डिंग अतिक्रमणमध्ये आहे तर या ठिकाणी त्याला बांधण्याची परवानगी कोणी दिली, त्याच्याकडे दुर्लक्ष कोणी केला। त्यामुळे नक्कीच आता पोलिसांनी तपास करताना या मृत्यूसाठी कारणीभूत कोण आहेत त्याचा शोध घेतला पाहिजे। MSEBचे अधिकारी त्याच्यासाठी दोषी आहेत का, किंवा महानगरपालिकेचे अधिकारी त्याच्यासाठी दोषी आहेत का, आणि दोषीचं नाव निश्चित करून त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी स्वयंचे नातेवाईक करतात, परिसरातले नागरिक करतात। तर पहिले तर दोषी म्हणाल तर आपण MSEB वाल्यांना, MSEB वाल्याने ह्या एवढ्या मोठा पॉवरचा परमिशन यांना दिलाच कसा, घर बांधायची याला परमिशन दिलीच कशी। माझं म्हणणं एवढंच आहे की फक्त MSEB आणि जो घरमालक आहे याच्या ह्या दोघांवर बी कारवाई करण्यात यावं म्हणून। हिंगणा वीज केंद्रातून नागपूरला वीज पुरवठा करणारी वायर MIDC भागातून जाते। इथं मोठा बाजारही भरतो, त्यामुळे जीव मुठीत घेऊन लोक इथं वास्तव्य करतायत। आम्ही MSEBला लक्ष दिला तर का सांगते बहाणा, आमच्याकडे पोल नाही आहे, आमच्याकडे हे नाही आहे, का नाही आहे तर का नाही, आम्हाला काय तेवढं काही माहिती नाही त्याच्याबद्दलचे, ते सांगू नाही शकत ते। आणि बराबर भरपूर किती वेळ, कमसे कम 1-1.5 वर्षापूर्वीच त्यांनी कंप्लेंट टाकली होती। हाय टेन्शन वायर असलेल्या प्लॉटवर बांधकाम करायला परवानगी नसते, मग तरीही दुमजली तिमजली इमारती कशा उभ्या राहिल्या हा प्रश्नच आहे। त्या ज्या वायर तिथे आसपास बरेच पाणी गेले, वायर सुद्धा लटकत आहेत इकडे तिकडे, तर त्याही बाबत आम्ही MSEBला पत्रव्यवहार करणार आहोत की ज्या आता तिथे एक समोरच एक 8 फुटावर खालून एक वायर आहे, उघड्या वायर आहे, त्या ठिकाणी बाजार पण भरतो, तर त्याही ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार करून सरकारी सर्व जे कार्यालय आहेत त्यांच्याशी संबंध करून पुढील कारवाई करत आहोत। प्रियांश आणि पियुषच्या कुटुंबाचे अश्रू सुकत नाहीत तोवर स्वयंच्या आई वडिलांवर काळ चालून आला। 2 कुटुंब उद्ध्वस्त झाली। त्यामुळे चिमुकल्यांच्या जीवावर उठणारी कामं करायला ज्यांनी हातभार लावला त्यांना जन्माची अद्दल घडायला हवी। रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। 10 जून रोजी प्रियांश धर, 21 जून रोजी पियुष धर आणि 21 जूनच्या संध्याकाळी स्वयं पांडे। नागपुरात 3 लहान बालकांचा मृत्यू फक्त या हाय टेन्शन वायर्समुळे झालेला आहे, कारण हे हाय टेन्शन वायर्स नागपूरच्या अनेक वस्त्यांमध्ये जे रहिवाशी घरं आहेत, लोकांचे जे घरं आहेत, जे वस्ती आहे त्याच्या अगदी जवळून गेलेले आहेत। याच्याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। प्रशासनातले वेगवेगळे विभाग एकमेकांकडे बोट करत आहेत, मात्र अद्यापपर्यंत
दोष कुणाचा आहे हे निश्चित होत नाहीये. सर्वात आधी आपण सुरुवात करू. या भागात राहणारे एक ज्येष्ठ नागरिक आहेत. घटनेच्या दिवशी ते याच परिसरात होते. मुझे बताइए उस दिन हुआ क्या था? उस दिन करीब 5:30 बजे थे और हम लोग अपने घर में थे और बच्चे लोग शायद यहाँ खेल रहे थे, क्रिकेट विकेट खेल रहे थे. तो खेलते खेलते बॉल उनका एक नींबू के झाड़ में फंस गया. जो ये मकान आपको दिख रहा है, यहाँ एक नींबू का झाड़ था जो कि काट दिया गया है और नींबू के झाड़ पर फंस गया. तो बच्चे लोग क्या कि पीयूष और प्रियांश इन लोग क्या कि बॉल कैसे निकाले, तो इनके दिमाग में आया कि चलो भाई छत पे जाते, वहाँ पर कुछ मिल जाएगा तो बॉल को ऊपर से निकाल लेंगे. तो इसमें जो प्रियांश है पहले गया और बॉल निकालने गया. तो पीयूष नहीं आ रहा, तो लेट क्यों हो रहा बॉल लाने के लिए देखने के लिए, तो पीयूष भी गया पीछे. और इतने में इनके हाथ में कुछ वो पर्दे का जो लोहे का रॉड होता है लंबा, वो रॉड शायद वो हाई टेंशन वायर ऊपर में है, उसके रेडियस में आ गया कि क्या हुआ, वो ब्लास्ट हुआ. तो जैसे ही देखे तो दोनों के कपड़े उपड़े जले हुए थे. प्रियांश के इसमें तो कपड़ा ही नहीं था, पीयूष का हाफ पॅन्ट पूरा जल गया था. आपल्यासोबत दोन्ही बालकांचे वडील आहेत, संजय धर आहेत. एक मोठा दुःखाचा प्रसंग त्यांच्यावर आलेला आहे. संजय जी, अस्पताल में पिछले 21 दिन तक आपके बच्चे मौत से जूझ रहे थे. किस तरह की तकलीफें आपके परिवार को सहन करनी पड़ी और इस पूरे समय के दौरान प्रशासन हो, यहाँ के चुने हुए लोक प्रतिनिधि हो, कोई साथ देने के लिए आगे आया? नहीं, साथ देने तो कोई नहीं आया है, लेकिन जब उन लोग आए थे आश्वासन देके चले गए. उसके बाद किसी ने कोई आया नहीं, देखा नहीं, अस्पताल में भी नहीं आया कोई. बस SNDL के कुछ लोग आए थे, उन्होंने भी देख के गए हैं. और राजनीति इसमें तो कोई भी नहीं आया. जितने पॉलिटिशियन थे यहाँ पे वो आके, जो से अपना गिरीश व्यास जी आए थे, शहर अध्यक्ष कुकरेजा जी थे यहाँ पे, कॉरपोरेटर यहाँ के लोकल कॉरपोरेटर, और मिलिंद मानी जी आए थे यहाँ के MLA. वो उन्होंने सिर्फ आश्वासन दिए, आश्वासन देके चले गए. और कल जब मेरे बच्चे को मैं डेड बॉडी लेके गया तब तो कोई नहीं आया. उनका जानकारी होने के बाद भी नहीं आया. वो असं सांगितलं जात आहे की दोन्ही बालकांच्या हातातला जो ॲल्युमिनियमचा रॉड होता तो या वायरला टच झाला होता आणि त्यामुळे स्फोट झाला. मुझे बताइए कि बच्चों के हाथ में जो रॉड था वो सही में उसे टच हुआ है या ये इतनी ज़्यादा हाई वोल्टेज की वायर्स हैं कि इसके थोड़ा भी निकट जाने से ये खींच लेती हैं? जी देखिए, वैसे तो सभी को ज्ञात है, रेलवे जो चलता है वो 25,000 वोल्ट पे चलता है और ये उससे भी ज़्यादा 33,000 वोल्ट यानी 33 kV की लाइन है. तो साइंस के अनुसार 33 kV लाइन, हैवी वोल्टेज लाइन जो होता है, उसके चारों तरफ कुछ एक पेरिफेरल हिस्से में कम से कम 7 से 8 फीट के हिस्से में उसका मैग्नेटिक रेंज बना रहता है. और वो मैग्नेटिक रेंज के अंदर भी आप यदि प्रवेश कर जाते हैं तो उसमें उतना पावर रहता है, उतना ट्रैक्शन रहता है कि वो आपको खींच लेता है. तो क्या प्रियांश की रॉड जो उस मैग्नेटिक एरिया के बस पास तक पहुंची और उसे खींच लिया? जी बिल्कुल, पास तक पहुंची और उससे ही ब्लास्ट हुआ. फिर तो यहाँ जो ऊपर हम देख रहे हैं करीब घरों से 6 से 7 फीट की दूरी पे है, तो बालकनी में खड़े हुए व्यक्ति को भी कभी खींच सकती है? बिल्कुल, बालकनी में खड़े होकर भी खींच सकती है. इनफैक्ट अभी कुछ दिनों पहले कोल्हापुर में भी एक घटना हुई है जिसमें एक RTO ऑफिसर, उनके भी घर के पास से ट्रांसमिशन लाइन, हाई ट्रांसमिशन लाइन जा रही थी. बारिश चल रही थी, बारिश के चलते वो मोबाइल पर शायद अपने गैलरी में बात कर रहे थे, उसमें भी उनको ट्रैक्शन से खींच लिया और उनकी वहीं पे डेथ हो चुकी है. अंकल, मुझे बताइए, आप पिछले कई सालों से इस जगह पे रह रहे हैं, ये जो लाइनें हैं लगातार मन में एक डर बना रहता है यहाँ रहते हुए? यहाँ हम लोग आए तो इसके बारे में हमेशा चर्चा करते थे, तो बोलते ये करंट ही बंद है, बोले इसमें करंट नहीं है. बोले किसने बताया ये बात कि इसमें करंट नहीं है? ये सब ऐसी चर्चा होती थी. यानी बिल्डर ने जब लिया ये डुप्लेक्स लोगों ने, तो बोले ये हटा देंगे, बोले इसमें करंट नहीं रहेगा बोले. और मुख्य आरोपी तो बिल्डर ही है. अभी तक का उस पर कोई कार्रवाई नहीं हुई. हमारा ये कहना है बिल्डर को पहले अरेस्ट करना चाहिए. उसी के कारण ये इतना बड़ा हादसा हुआ. आज 2 बच्चे चले गए, हमको बहुत दुख है. आपको भी जब घर बेचा गया था तो आपको भी यही बताया गया था कि ये लाइनें अंडरग्राउंड हो जाएगी? जी हाँ, सबको यही एश्योरेंस दिया गया था. जो भी इसके बारे में सवाल पूछता था हाई टेंशन के बारे में, बोले आप इसकी चिंता मत करो, ये अंडरग्राउंड हो जाएगा और ये सैंक्शन हो चुका है, आपको घबराने की कोई ज़रूरत नहीं है. सबको बोला गया है.
या ठिकाणी या वस्तीतले काही रहिवासी आहेत। मुझे बताइए पिछले कुछ सालों में कभी बिल्डर को आते हुए देखा है आपने यहाँ, और कभी जो यहाँ समस्या है इस बस्ती की उसके बारे में कभी आप लोगों से आके पूछताछ कर रहे हैं, कुछ जानकारी ले रहे हैं? नहीं, बिल्डर तो नहीं, पर बिल्डर के कोई जासूस लोग यहाँ पर आ रहे हैं जो सब कुछ देखते हैं और बिल्डर को बता देते हैं। अभी ठीक 13 दिन पहले की बात है, जब गोलू का डेथ हो गया था, प्रियांश दर का जब डेथ हो गया था, तो पूरा दिन भर वो उनका जासूस वहां पर बैठ के बातें कर रहे थे, ये मैंने देखा है। पिछले 21 दिन में आप कितनी बार आप या आपके दोस्त लोग, आपके परिवार के लोग पुलिस स्टेशन गए होंगे शिकायत देने? हम लोग तो बहुत बार गए हैं, कम से कम 4 से 5 बार गया हूँ मैं, है ना? मैं 4 बार गया हूँ, बाकी लोग इन लोग अलग अलग तरीके से, क्योंकि मेरा बच्चा एडमिट है तो मैं बार बार जा नहीं सकता वहाँ पे। मैं कम से कम 4 बार तो गया हूँ वहाँ पे। और उस दिन क्या हो गया, 9 तारीख को जब प्रियांश मेरा बेटा जब उसकी मृत्यु हुई, उसके 16 तारीख को 9 तारीख को उसकी मृत्यु हुई, 16 को मैं उसका पोस्टमार्टम रिपोर्ट के पूछने गया तो मेरे को जरीपट का पुलिस स्टेशन में बोलते कि उनका पोस्टमार्टम रिपोर्ट आया नहीं है। बोले वो कामटी वाले भेजेंगे तब मिलेंगे, और इतने जल्दी आता नहीं पोस्टमार्टम रिपोर्ट। ऑलरेडी सिपाही ने भेज चुका था और ऑलरेडी वहाँ पे कामटी में नहीं, मैं गया कामटी में जाके इंक्वायरी किया, यहाँ से मेरे को बोलने के बाद में वहाँ से मेरे को बोले कि सर बोले 9 तारीख को आपके बच्चे की मृत्यु हुई है, 10 तारीख को बाय हैंड हमने जाके देखे आए और उनका टोकन नंबर 877 दिया उन्होंने मेरे को, जबकि ये बोल रहे हैं कि नहीं मिला करके हमको पोस्टमार्टम रिपोर्ट। इसका मतलब क्या है? ये मेरे से कुछ छुपा रही है। रुग्णालयातून पोस्टमार्टम रिपोर्ट पोलीस स्टेशनला जातो, बाय हँड पाठवला जातो आणि त्याच्यानंतरही पोलीस म्हणतात, जरीपटका पोलीस स्टेशनचे पोलीस म्हणतात की आज 21 तारीख है, आजवर आम्हाला पोस्टमार्टमचा रिपोर्ट मिळालेला नाहीये। आप कितनी बार इनके लिए पुलिस स्टेशन गए, किस प्रकार का व्यवहार सहन करना पड़ा? 3 बार गए हम लोग, और तीनों बार हमने बोले कि भाई पीएम रिपोर्ट आई हुई है, और वो सिपाही बोल रहा है कि पीएम रिपोर्ट आई है, आप लोग, हम लोग बोले कि गुना दाखिल करो, और उनकी जो बातें हैं वो मुख्यमंत्री तक पहुंचाओ, मगर उनने बोले कि नहीं अभी हम दाखिल नहीं करेंगे। शायद हो सकता सेटिंग होंगी इनकी बिल्डर से, एसएनडीएल से, उनने हमको धुतकार दी है, कोई एक्शन लिए नहीं, और अभी तक एक्शन नहीं लिए। संजय जी, मुझे बताइए कि प्रियांश का जब अंतिम संस्कार हो रहा था, कुछ विधायक और कुछ लोक प्रतिनिधि पहुंचे थे, उनका बिहेवियर क्या था? वो कहीं ना कहीं आपके साथ घटी घटना के बारे में संवेदनशील थे या आपकी गलती बता रहे थे? घटना मैं बता सकता हूं। वो घटना इसलिए बता सकता कि गिरीश व्यास साहब जी को मैंने ही फोन करके बुलाया था। व्यास साहब आए थे, दवाखाने भी गए थे। यहाँ के उत्तर नागपुर के आमदार साहब जिस दिन से घटना हुई उस दिन से लेके आज तक नहीं आए, और सीधा घाट में आए उस समय, ना झाँक के देखे, ना ये स्थिति को देखे, ना जायजा लिए यहाँ का। लोक प्रतिनिधि का जो बिहेवियर आपके साथ में रहा, उससे कहीं ना कहीं दुख होता है मन में? होता तो है दुख, बिल्कुल होता है, क्योंकि क्या है कि आश्वासन देने के लिए हर कोई पहुंच जाता है, आश्वासन देने हर कोई पहुंच जाता है। मेरे बच्चों को एक बोतल पानी तक किसी ने दिया, हमको नहीं पूछा पानी तक के। सिर्फ बड़ी बड़ी बातें करना और चले जाना, ये दोनों चीज अलग है। माने जी जो थे यहाँ के, पहले यहाँ पे कॉर्पोरेटर रहे, वो एमएलए भी है, उनको क्या नजर नहीं आई ये चीजें आज तक? क्या ये एरिया में नजर दिखा नहीं उनको? प्रियांश आणि पियुषच्या आईची तब्येत गेल्या अनेक दिवसांपासून बरी नाहीये। आपण त्यांच्याबद्दल विचारू। आजही ते आपल्या ठिकाणी या सोबत चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाहीये, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मुझे बताइए, प्रियांश और पीयूष की माँ की स्थिति कैसी है? कल भी मुझे पता चला था कि वो बार बार बेहोश हो रही थी। इस समय उनकी शारीरिक स्थिति और मनस्थिति कैसी है? ती शारीरिकपणे पण नाही आणि मनस्थितीने पण व्यवस्थित नाहीये। जी घटना आमच्या फॅमिलीमध्ये घडलेली आहे, धर फॅमिली, आम्ही खूप दुःखात आहे। आम्ही नागरिकांना एवढंच निवेदन करतो की जे तुम्ही बिल्डर स्वस्तात घरं देतात म्हणून तुम्ही जे हे कमी किमतीचे घरं न बघता, न हाय टेन्शनची वायरचं हे न करता, डोळे झाकून जी घरं घेता ना, ती प्लीज नका घेऊ, कारण आम्ही आमच्या वंशाचे दिवे आम्ही गमवलेले आहेत। ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, आणि इथून पुढे अशा कुठल्याही फसव्या बिल्डरच्या फसव्या ह्याच्यामध्ये येऊन असे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून एवढं मोठं हे करू नका। आमची मुलं केली म्हणजे आमचं सगळं आयुष्याचं आम्ही सगळं हे केलं। आम्हाला तुम्ही म्हणणार आम्हाला एवढे लाख देणार, आम्हाला हा येणार, पुढे तो येणार, आम्हाला कुणाचं काही नकोय। आम्हाला आमची मुलं कोणी परत आणून देऊ शकत नाही,
जे काही ह्या बिल्डरला सजा देईल ना त्याच्यामध्ये आम्हाला समाधान आहे. आम्ही मीडिया समोर किंवा आज आम्ही हे सगळेजण आम्ही आमच्या घरातलं परिवार आहे ना, आमच्या परिवाराचं दुःख कोणी म्हणजे कोणी, आज त्याच्या आईची जी परिस्थिती आहे, 2 लेकरांच्या आईची परिस्थिती, कोणी कुठलाही मोठा नेता, कोणी मोठा बिल्डर कोणी भरून देऊ शकत नाही. मला सांगा, ज्या मनस्थितीतून परिवाराला जावं लागलेलं आहे त्याच्यानंतर आता जर तुम्हाला थेट मुख्यमंत्र्यांना काही मागणी करायची असेल, न्याय मागायचा असेल, काय मागणार आहात तुम्ही? मी असं सांगू इच्छितो, जर बिल्डर दोषी नाही आहे तर कोण दोषी आहे? जर महानगरपालिका दोषी आहे तर महानगरपालिकाला मी विचारू इच्छितो की तुम्ही अशी कशी परवानगी देताय? आणि जर तुम्ही म्हणताय की आमची परवानगी बरोबर आहे आणि बिल्डरनी जर चुकीचं बांधकाम केलं आहे, तर मी एक प्रूफ दाखवू इच्छितो. जर बिल्डरचं चुकलं आहे आणि मनपाचा काही दोष नाही आहे, तर मनपा कसं हे प्रॉपर्टी टॅक्स हा लावते आणि हे सगळ्या नागरिकांकडून तो घेतोय? ही जे पावती आहे, ही पावती जिथे ज्या घरी दुर्घटना झाली आहे त्या घरची पावती आहे आणि त्या घरून त्यांनी पावती टॅक्स वसुली केली आहे. तर हे तुम्ही कसं करू शकतात? तुम्हाला टॅक्स वसुली करता येतं, तुम्हाला एवढं बघणं होत नाही की कन्स्ट्रक्शन लिगल आहे की इलिगल आहे. तुम्ही म्हणजे परवानगी दिल्याने तुमचं हे संपलं. माननीय मुख्यमंत्री साहेब, परत तुम्हाला हात जोडून विनंती करतो की काहीतरी करा, अजून बळी घेऊ नका. तुम्ही पाहू शकता की कुटुंबाने 2 मुलांना गमावलंय. अत्यंत धोकादायक घटना आहे आणि जी संकेत करते की इतर कुटुंबांवरही अशी वेळ येऊ शकते, या वस्तीमध्ये येऊ शकते. नागपुरात जवळपास 141 ठिकाण असे आहेत ज्या ठिकाणी हाय टेन्शन लाईन्स जे आहेत ते रहिवाशी वस्त्यांच्या जवळून गेलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी कुठेही अशी दुर्घटना होऊ शकते आणि त्याच्यानंतरही जर प्रशासन 21 दिवसानंतर प्रसारमाध्यमांमध्ये त्या बातम्या दाखवल्या जात आणि त्याच्यानंतर घटनास्थळाला जर भेट देणार असतील तर प्रशासनाचं नक्कीच या संपूर्ण घटनेमध्ये चुकलेलं आहे. त्यांनी आपली चूक मान्य केली पाहिजे आणि धर कुटुंबाला, संजय धर यांनी आपली दोन्ही मुलं गमावलेले आहेत, त्यांना किमान मुलांच्या गेल्यानंतर त्यांना न्याय मिळावा याची काळजी आता प्रशासनाने घेतली पाहिजे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर.